संदीप घरात येताच मोठ्याने आपल्या पत्नीला हाक मारत म्हणाला, मानसी, मानसी. हॉलमध्ये सोफ्यावर त्याचे वयोवृद्ध आईवडील रेणुकाताई आणि महेशराव बसले होते. मुलगा त्याच्या बायकोला आवाज देत असल्याचे ऐकून रेणुकाताई म्हणाल्या, अरे का ओरडतोय? ती तिच्या खोलीत झोपली आहे. सकाळी तू आणि मुलं गेल्यानंतर थेट खोलीत जाऊन झोपली. जरा स्वयंपाकघरात जाऊन बघ ना. स्वयंपाकघर तर सगळं अस्ताव्यस्त पडले. मी तिला आम्हा दोघांना जेवण वाढायला सांगितलं तर म्हणते स्वयंपाक बनवून ठेवला आहे, हाताने घेऊन खा. माझी तब्येत ठीक नाही. संदीपने खोलीकडे पाहत विचारलं, मुलं कुठे आहेत? रेणुकाताई म्हणाल्या, अरे अजून कुठे आले आहेत मुलं शाळेतून? अजून 1 तास अवकाश आहे त्यांना यायला. संदीपने मोबाईल पाहिला आणि म्हणाला, अरे हो, आज मी घरी लवकर आलोय. त्यानंतर तो बेडरूममध्ये गेला. आत जाऊन त्याने मानसीला आवाज दिला. मानसी डोक्याला ओढणी गुंडाळून पडली होती. मे महिन्याची उकाड्याची गरमी असताना तिने AC पण बंद केला होता. संदीपने तिच्या कपाळावर हात ठेवला तर तिला जोराचा ताप होता. शिवाय तिने अंगावर 4-4 ब्लँकेट्स ओढून घेतले होते. संदीपने रागात विचारले, काय झालंय तुला? अशी का पडली आहेस? दुखऱ्या आवाज मानसी म्हणाली, माहिती नाही. कित्येक दिवसांपासून ताप येतोय जातोय, पण काल रात्रीपासून तर ताप उतरायलाच तयार नाही. सारखी थंडी वाजून येत आहे. संदीपला मात्र तिच्या तब्येतीची कसलीही काळजी नव्हती. तो रागाने म्हणाला, होय का? बरं चल, हे नाटक बंद कर आणि पटकन उठ. आईबाबांना भूक लागली आहे. मुलंही येतील आता शाळेतून. जा स्वयंपाक कर. मानसी पुन्हा ब्लँकेट अंगावर ओढत म्हणाली, नाही संदीप, आज माझ्याकडून खरंच काम होणार नाही. संदीप ब्लँकेट पुन्हा दूर सारत खेकसून म्हणाला, माझे डोके खराब करू नकोस. आधीच माझा मूड खराब आहे. उगाच माझा कुठल्या तरी गोष्टीचा राग कुठेतरी निघाला तर मग बघ. मानसीने थकलेल्या आवाजात उत्तर दिले, जे करायचे ते कर, पण माझ्याकडून कोणतेही काम होणार नाही. आणि तिने पुन्हा डोळे बंद करत ब्लँकेट अंगावर घेतलं. संदीप बाहेर आला आणि आपल्या आईकडे पाहत म्हणाला, अगं आई, तू तरी उठ आणि मला जेवण दे. मला परत जायचं आहे. रेणुकाताई तिरस्काराने म्हणाल्या, का? तू उठवलं तरी ती महाराणी उठत नाही आहे का? संदीप शिव्या देत म्हणाला, पडू देत तिला तशीच. मी तर म्हणतो तिला पाणी देण्याचीही गरज नाही. तू जा आणि मला जेवण वाढ. रेणुकाताई रागाने स्वयंपाकघरात गेला आणि जेवणाचे ताट आणून मुलासमोर ठेवत म्हणाल्या, देवा, कसला हा जमाना आलाय. घरात सून असूनही आईलाच मुलाला जेवण वाढावं लागतंय. ज्या वयात सुनेने मला जेवणाचे ताट वाढून द्यायला हवे, त्या वयात मीच यांची उठबस करत आहे. यापेक्षा आम्ही दोघांनी कुठेतरी वृद्धाश्रमात जाऊन राहिलेलं बरं. किमान तिथे इतकी कामे तरी करावी लागणार नाहीत. आता थोड्या वेळात महाराणीची मुलं येतील, मग त्यांना काय हवे नको ते बघा. आमचं तर आयुष्यच या कामात गेलं आहे. ह्याआधी स्वतःची मुलं वाढवली, आता मुलांच्या मुलांना वाढवायची वेळ आली. आईची अशी बडबड ऐकून संदीप आईवर ओरडला, आई, तुला काय हवंय? मी जेवू की नको? ठीक आहे, जातोच मी. बस बडबड करत. असे बोलत तो हातातला घास ताटात टाकून घराबाहेर निघून गेला. संदीपला रागाने घराबाहेर जाताना पाहून महेशराव म्हणाले, तुला तर स्वतःच्या जिभेवर ताबा ठेवता येत नाही. मुलगा जेवायला बसलाय, उगाच तोंड चालवू नये एवढाही कळत नाही का तुला? अगं त्याची बायको असू देत कशीही, पण तू तर आई आहेस ना. तुला तरी त्याच्याशी चांगलं वागायला हवं. बघ आता, तो उपाशी पोटी निघून गेला ना. ह्या गोष्टी त्याचे जेवण झाल्यावरही बोलू शकली असतीस ना. रेणुकाताई कपाळावर हात मारत म्हणाल्या, हो हो, तुम्हीही मलाच ऐकवा. ह्या घरात सगळ्यांची शत्रू मीच आहे. मीच सगळ्यांचं वाईट केलंय. बरं, तुम्ही सगळे मिळून मला संपवून टाका. एखाद्या दिवशी मीच ह्या घरातून निघून जाईन आणि कोणाला कळणारही नाही. तुम्ही सगळे मलाच ओरडत बसता. आत पसरलेल्या मॅडमला कोणी काही बोलत नाही. मानसी आपल्या खोलीत पडून सासूचे बोलणे ऐकत होती. तिच्या डोळ्यात पाणी आले. ती म्हणाली, आजवर मी कोणतीही तक्रार न करता घरातली सगळी कामं केली आणि आज पहिल्यांदा एवढी आजारी पडली म्हणून आराम करते आहे तर सगळ्यांना मिरची लागली. असा विचार करून ती रडू लागली. थोड्याच वेळात मानसीची मुलंही शाळेतून परत आली. आल्याबरोबर
दोघेही थेट आपल्या आईच्या खोलीत गेली. खोलीत जाताच त्यांनी पाहिले की मानसी ब्लँकेट पांघरून झोपली आहे आणि तिच्या कपाळावर पट्टीही बांधलेली आहे. आपल्या आईची अशी अवस्था पाहून मानसीची 8 वर्षांची मुलगी आर्याने आईच्या कपाळावर हात ठेवला तर तिला जाणवलं की आईला ताप आलाय आणि 4 वर्षाच्या अथर्वनेही आईच्या हातावर आपला हात ठेवला तर त्याला त्याच्या आईचा हात फार गरम वाटला. मुलांच्या ममतेचा स्पर्श जाणवताच मानसीने डोळे उघडले. मुलांना पाहून तिच्या डोळ्यात पाणी आले. आईचे अश्रू पुसताना अथर्व म्हणाला, आई काय झालंय, तू अशी का झोपली आहेस? मानसी हळू आवाजात म्हणाली, काही नाही ग, मला ताप आला आहे. दोन्ही मुलांनी एकमेकांकडे पाहिलं आणि धावतच स्वयंपाकघरात गेले. त्यांनी लगेच एका ताटात आईसाठी जेवण आणलं आणि ते जेवणाचे ताट घेऊन खोलीत जातच होते की तेवढ्यात रेणुकाताईंनी त्यांना अडवून विचारलं, कोणासाठी घेऊन जात आहात जेवणाचे ताट? तुम्ही दोघांनी अजून शाळेतले कपडे देखील बदलले नाहीत आणि सरळ जेवायला बसणार आहात का? आधी कपडे बदला आणि मग जेवण करा, नाहीतर तुमची आई उलट मला 4 गोष्टी ऐकवेल की मी तिच्या मुलांकडे लक्ष दिलं नाही म्हणून. अथर्व आजीकडे रागाने पाहत म्हणाला, हे जेवण आम्ही आईसाठी घेऊन जातोय. ती आजारी आहे आणि तिने सकाळपासून काही खाल्लं नाही. आम्ही दोघे तिला जेवण घालणार आहोत. असे म्हणत दोन्ही मुलं धावतच आईकडे गेली. ते मानसीला उठवत म्हणाले, आई उठ ना, चल बरं जेवण करून घे. मानसी जेवायला तयार नव्हती, पण शेवटी मुलांनी आग्रह केला. तू जेवली नाहीस तर आम्हीही जेवणार नाही, असे बोलून त्यांनी आईला उठवलं आणि जबरदस्तीने तिला जेवण खाऊ घातलं. मुलांचा असा निरागस प्रेमळ आग्रह पाहून मानसी ढसाढसा रडू लागली. आईला असे रडताना पाहून दोघेही म्हणाले, आई काय झालंय, तू का रडतीयस? मानसी मुलांना मिठीत घेत म्हणाली, बाळांनो, सकाळपासून कोणी मला एक ग्लास पाणीही विचारलं नाही, कोणी औषधही दिलं नाही आणि तुम्ही दोघं येताच माझी एवढी काळजी घेत आहात. तुम्ही अजून युनिफॉर्मही बदललेला नाही. आर्या आईच्या गालावरून हात फिरवत म्हणाली, आई तू काळजी करू नकोस, आम्ही आहोत ना तुझ्यासोबत. दोन्ही मुलं आईसोबत रडू लागली. तेवढ्यात रेणुकाताई आत आल्या आणि चिडून म्हणाल्या, झाला का आता समाधान? मुलांनी तुला जेवणही खाऊ घातलं. दाखव आता मुलांना की आम्ही तुझी काळजीच करत नाही. आम्हाला तर कळलंच नाही ना की तुझी तब्येत बिघडली आहे ते. काही बोलायचं असेल तर थेट बोल, असं मुलांसमोर उगाच नाटक करू नकोस. मानसीने पाणावलेल्या डोळ्यांनी सासूकडे पाहिलं आणि शांत पण ठाम आवाजात म्हणाली, आई तुम्हाला जे समजायचं आहे ते समजा. माझ्यात आता वाद घालण्याची ताकद नाही. ती मुलांकडे पाहून म्हणाली, चला बाळांनो जा, कपडे बदलून या. आर्या लगेच उठली. तिने मेडिसिन बॉक्स काढला आणि त्यातून पॅरासिटामॉल शोधून आईच्या हातात दिली. ती म्हणाली, आई बघ, हीच गोळी आहे ना? मी वाचून पाहिलं आहे आणि त्यावरची एक्सपायरी डेटही पाहिली आहे. ही गोळी खा, तुला बरं वाटेल. मानसीने आर्याकडून औषध घेतले आणि अथर्वने पटकन तिला पाण्याचा ग्लास दिला. मानसीने औषध घेतले आणि पुन्हा आडवी होत म्हणाली, बाळांनो, मला बसवत नाहीये, मी आराम करते. तुम्ही दोघेही कपडे बदलून घ्या. आर्या बेटा, तू अथर्वचे कपडे बदलून दे. आर्या म्हणाली, आई तू काळजी करू नकोस, तू शांत झोप. मी अथर्वचे कपडेही बदलून देईन आणि त्याला खायला पण देईन. हे सगळं बघत असलेल्या रेणुकाताई चिडून म्हणाल्या, हो, मी तर घरात नसल्यासारखीच आहे, म्हणून मला कोणी काही सांगणार नाहीत. नंतर माझ्या आजारपणात आजीने काहीच केलं नाही असं सांगायला मोकळी. असं बडबडत त्या हॉलमध्ये गेल्या. आर्याने स्वतःचे आणि भावाचे कपडे बदलले, त्याला खायला घातले आणि स्वतःही खाऊन घेतले. औषध घेतल्यामुळे मानसीला थोडी झोप लागली होती. संध्याकाळी संदीप घरी आला आणि म्हणाला, आई ती उठली आहे की नाही अजून? रेणुकाताई म्हणाल्या, नाही बाळा, ती अजूनसुद्धा उठली नाही बघ. अरे काय सांगू तुला, आज तिने आर्या आणि अथर्वकडून खोलीतच जेवण मागवून घेतले. मुलांनी कपडेही स्वतःच बदलले आणि स्वतःचे जेवणसुद्धा वाढून घेतले. कोणास ठाऊक हिचे हे नाटक किती दिवस चालणार आहे. संदीप, आमची तर ह्या घरात काहीच किंमत राहिली नाही, तर मग आम्ही इथे राहायचं कशाला? त्यापेक्षा तू आम्हाला वृद्धाश्रमात सोडून ये. महेशराव रागाने म्हणाले, झाली का तुझी बडबड सुरू? मुलगा आत्ताच घरात आलाय, त्याला चहा पाणी विचारावं असं काहीच नाही तुझ्याकडे. अगं सुनबाई सकाळपासून उठली नाही, कदाचित खरंच तब्येत बिघडली असेल तिची.
असं कसं बोलू शकतेस तू? 4-4 ब्लँकेट पांघरून झोपली म्हणतेस ना? अगं मे महिन्याच्या ह्या उकाड्यात कोण एवढे ब्लँकेट पांघरून झोपते सांग बरं? ते पुढे म्हणाले, जाऊ दे संदीप, हिचे सोड. तू खोलीत जाऊन सुनबाईकडे बघ जरा. गरज असेल तर लगेच तिला डॉक्टरांकडे घेऊन जा. संदीप खोलीत गेला आणि मानसीचे ब्लँकेट खेचत म्हणाला, झाले का तुझे नाटक की अजून बाकी आहे? चल उठ, माझ्यासाठी चहा बनव. मानसी ब्लँकेट अंगावर घेत म्हणाली, माझ्याकडून नाही होणार संदीप. मला खरंच उभंही राहवत नाहीये. मला चक्कर येत आहे. प्लीज मला डॉक्टरांकडे घेऊन चल. मी सकाळपासून 3 पॅरासिटामॉल घेतल्या, पण तरीही बरं वाटत नाहीये. तेवढ्यात आर्या धावत आली आणि म्हणाली, पप्पा प्लीज मम्मीला डॉक्टरांकडे घेऊन चला ना. मम्मी अशी झोपून असलेली अजिबात चांगली दिसत नाही आणि आज आमचा होमवर्कही झालेला नाही. मम्मीच आमचा होमवर्क घेते. संदीपने मानसीचे ब्लँकेट पुन्हा खेचले आणि म्हणाला, चल उठ, तुला डॉक्टरांकडे घेऊन जातो. पाहतो तरी कोणता रोग झालाय तुला, की खरंच नाटक करतेस? मानसी जेमतेम उभी राहिली. भिंतीला पकडत हळूहळू बाहेर आली आणि संदीपसोबत बाईकवर बसून डॉक्टरांकडे गेली. खूप वेळानंतर ते दोघे परत आले तेव्हा संदीप मानसीच्या हाताला धरून आत घेऊन येत होता. हे पाहून रेणुकाताई थोड्या चकित झाल्या आणि म्हणाल्या, काय झालं? असं काय झालं रस्त्यात किंवा डॉक्टरांकडे म्हणून तिला हाताला धरून आणतोयस, की हिने तुझे कान फुंकले? संदीप मोठ्या आवाजात म्हणाला, अगं आई, हिला 104 ताप आहे. डॉक्टरांनी ब्लड टेस्टही केली आहे. टायफॉईडची लक्षणं दिसतात असे ते म्हणाले. खूप काळजी घे म्हणालेत. उद्या रिपोर्ट येईल तेव्हा कळेल. डॉक्टर तर हिला ॲडमिट करायला सांगत होते, पण हिनेच नकार दिला. रेणुकाताई पुन्हा सगळ्यात दोष शोधत म्हणाल्या, अरे काही नाही, नाटकच आहे तिचं. सकाळपासून 4-4 ब्लँकेट घेऊन पडली असेल तर ताप येणारच ना. काम नको म्हणून सगळा ड्रामा आहे. 2 चापट्या पडल्या ना की सगळा ताप पळून जाईल. तिथे बसलेल्या छोट्या अथर्वला आजीचे बोलणे सहन झाले नाही. तो उठून आजीकडे गेला आणि तिला धक्का देऊन म्हणाला, माझ्या मम्मीबद्दल काही बोलू नका. असे बोलून त्याने आपल्या खेळण्यातील बंदूक आजीकडे रोखत पुढे म्हणाला, नाहीतरी याने मारून टाकीन. रेणुकाताई मानसीकडे बघत म्हणाल्या, हेच हवं होतं ना तुला? माझ्या नातवंडांनी माझ्याशी असं वागावं. आज नकली बंदूक दाखवतोय, उद्या खरी आणेल. हे ऐकून संदीप अथर्वकडे रागाने पाहत म्हणाला, अथर्व, मार खाशील जर आजपासून आजीशी असं बोललास तर, समजलं? अथर्वने रागाने वडिलांकडे पाहून उत्तर दिलं, पप्पा, जो माझ्या मम्मीशी असं बोलेल त्याला मी असाच बोलणार. अथर्वची ही वाक्य ऐकून संदीपला राग आला आणि त्याने त्याला मारायला हात उचलला तेव्हा अथर्व घाबरून आईला घट्ट बिलगला. आर्या त्याच्या पुढे येऊन उभी राहिली आणि म्हणाली, पप्पा प्लीज, अथर्वला मारू नका. संदीप आर्याला म्हणाला, जा आईसाठी पाणी आण आणि हे घे ग औषधं खा आणि थोड्या वेळाने उठून रात्रीचं जेवण बनव. आर्या आईसाठी पाणी घेऊन आली आणि मानसीने औषध घेतले. औषधामुळे तिला झोप येऊ लागली आणि ती आडवी झाली. अर्ध्या तासानंतर संदीपने मानसीला उठवण्याचा प्रयत्न केला, पण ती जागी झाली नाही. औषधांच्या परिणामामुळे ती गाढ झोपली होती. खूप वेळ उठवल्यानंतर मानसी उठली नाही तेव्हा संदीप मोठ्याने ओरडला, ए बाई, तू उठत का नाहीस? आता तर औषधही देऊन झालं आहे. संदीपचा एवढा मोठा आवाज ऐकून मानसी दचकल्यासारखी झाली. तिने ब्लँकेट हटवून पाहिले तर संदीप रागाने तिच्यासमोर उभा होता. मानसी हळू आवाजात म्हणाली, काय झालं संदीप? संदीप तिचे ब्लँकेट अजून हटवत म्हणाला, तुला उठायचे नाही का? चल उठ, स्वयंपाक बनव आता. औषध देऊन झाले ना, चल उभी राहा. मानसी म्हणाली, हे बघ, आज काही मी स्वयंपाक वगैरे करू शकणार नाही. माझी अवस्था समजत नाही आहे का तुला? आज एक दिवस बाहेरचं जेवण मागवूया. मानसी पुन्हा चेहऱ्यावर पांघरून घेणार तेवढ्यात संदीपने ब्लँकेट ओढून घेतलं आणि जोरात म्हणाला, जेवण बाहेरून नाही येणार, तूच बनवशील, कळलं? चल उभी राहा आत्ताच्या आत्ता. संदीप मानसीला जबरदस्तीने उठवण्याचा प्रयत्न करत होता. तेवढ्यात आर्या खोलीत आली. ती तिच्या आईजवळ बसली आणि म्हणाली, पप्पा, मम्मीची तब्येत ठीक नाही, तुम्ही तिला उठवू नका. मानसी आर्याकडे पाहून म्हणाली, बेटा तू बाहेर जा, पप्पा आणि मी बोलत आहोत ना, जा बरं आता बाहेर. आईचे ऐकून आर्या खोलीबाहेर गेली. आर्या बाहेर जाताच संदीप मानसीवर संतापून ओरडला, तू मुलांना माझ्या विरोधात भडकवतेस, हे बरोबर नाही.
मुलं माझ्या विरुद्ध आणि माझ्या आईवडिलांविरुद्ध बोलतात. पाहिलंच ना, आज आपल्या मुलाने आईला कसं ढकललं. हे बघ, नीट सांगतोय, मुलांना माझ्या विरोधात भडकवणं बंद कर. मानसी शांतपणे म्हणाली, संदीप, मी असं काहीच केलं नाही. मुलं जे पाहतात तेच शिकतात. सकाळपासून माझी तब्येत खूप खराब होती. उभंही राहवत नव्हतं. तरी मी उठून तुझा आणि मुलांचा टिफिन बनवला आणि माझी तब्येत आणखी बिघडेल असं वाटलं म्हणून सकाळीच आईबाबांसाठी दुपारचे जेवण बनवून ठेवलं. पण मला स्वयंपाकघरात उभं राहवत नव्हतं म्हणून मी खोलीत येऊन पडले. पण त्यानंतर आईबाबांनी मला एकदा तरी येऊन विचारलं का काय झालं आहे म्हणून. हॉलमध्ये बसून फक्त बोलत होते. त्यात तुझ्या बहिणीचा फोन आला. तीही माझ्याबद्दल उलटसुलट बोलत होती. गेल्या 10 वर्षात मी असं कधी पडून राहिलेली तू पाहिलंस का? ह्या 10 वर्षात पहिल्यांदा माझी तब्येत इतकी बिघडली आहे की मी अशी पडून आहे. नाहीतर बाळंतपणात सुद्धा कोणी मला आराम दिला नव्हता. उलट तुझी आई म्हणायची, मला स्वयंपाकघरातलं काम होत नाही, तुझे तू बघ काय करायचे ते. माझ्या मुलीला सांभाळत सगळं घरकाम मीच केलं. संदीप मानसीकडे रागाने बघत म्हणाला, आता इतकं बोलून दाखवलं तेव्हा तब्येत खराब नाही आहे का? मला ऐकवण्याची संधी मिळाली की तब्येत बरी होते तुझी. आणि जर तू इतकी बरी आहेस तर जा, उठ पटकन आणि स्वयंपाक बनव. मानसीने त्याच्या डोळ्यात डोळे घालत ठामपणे उत्तर दिलं, अजिबात नाही बनवणार. काही झालं तरी नाही बनवणार. संदीप रागाने म्हणाला, अगं तू स्वयंपाक बनवणार नाहीस तर मग तुझा बाप येऊन बनवणार आहे का? उठ पटकन. मानसी म्हणाली, हो, आता तर माझा बापच येऊन जेवण बनवेल. आता बघच मी काय करते ते. तिने फोन उचलला आणि तिच्या बाबांना म्हणजे दिनकररावांना फोन लावला. पप्पा, तुम्ही माझ्या घरी येऊन जेवण बनवाल का? दिनकरराव आश्चर्यचकित होऊन म्हणाले, काय बोलतीयस? वेडी झाली आहेस का? तुझं डोकं ठिकाणावर आहे का? मानसीने रडत रडत घडलेली सगळी हकीकत सांगितली आणि पुन्हा विचारलं, बाबा, तुम्ही याल ना माझ्या घरी जेवण बनवायला? दिनकरराव म्हणाले, हो येतो, मला 1 तास दे. संदीप चिडून म्हणाला, हे काय? कोणी सांगितलं होतं तुझ्या बापाला फोन लावायला? मानसी शांत पण ठाम स्वरात म्हणाली, तुम्हीच बोललात ना जेवण काय तुझा बाप बनवणार आहे का म्हणून. तर मग त्यांना स्वयंपाक बनायला या हे सांगितलं पाहिजे की नको? संदीप कपडे बदलत म्हणाला, येऊ देत तुझ्या बापाला, मी कोणाला घाबरत नाही. मानसी पुन्हा पांघरून घेऊन झोपली. झोपताना म्हणाली, माझी तब्येत फार खराब आहे, मला उठवू नका. बाबा आले की मी उठते. संदीपच्या मनात भीती निर्माण झाली. आर्मी ऑफिसर असलेले सासरे खरंच आले तर काय होणार? त्याने हे सगळं त्याच्या आईबाबांना सांगितलं. रेणुकाताई म्हणाल्या, येऊ देत त्याला, मी घाबरते की काय त्याला? थोड्या वेळात दिनकरराव त्यांच्या 2 मित्रांसह आले. मुलांनी धावत जाऊन आजोबांना मिठी मारली. महेशरावांनी दिनकररावांना बसण्यास खुर्ची दिली, पण ते म्हणाले, माझी मुलगी कुठे आहे? महेशराव म्हणाले, ती आपल्या खोलीत आहे, येईलच इतक्यात. तेव्हा दिनकरराव म्हणाले, नाही, तिने सांगितलं मला तिची तब्येत ठीक नाही, त्यामुळे मला तिला जाऊन भेटले पाहिजे. असे बोलत ते मानसीच्या खोलीत गेले. मानसीच्या कपाळावर हात ठेवत म्हणाले, मानसी बाळा. मानसीने डोळे उघडले आणि वडिलांना पाहताच ती बिलगली आणि जोरात रडू लागली. ती म्हणाली, पप्पा, मला महिनाभरापासून ताप येतोय. मी औषधं खाऊन कशीबशी उभी राहत होते. काल तर माझी तब्येत खूपच बिघडली. मी उठूही शकत नव्हते, त्यामुळे हे लोक मला खूप बोलले. तुमचे तर जावई म्हणाले, तू स्वयंपाक बनवणार नाहीस तर तुझा बाप येऊन बनवणार आहे का? दिनकरराव काहीच न बोलता तिचा हात धरून तिला बाहेर घेऊन आले. त्यांनी मानसीला सोफ्यावर बसवले आणि म्हणाले, जावई बापू, मला स्वयंपाक बनवायला सांगत होतात का? बरं मग सांगा, काय बनवू? वांग्याचं भरीत की आणखी काय? कोणती भाजी बनवू? काय हवंय तुम्हाला? त्यांचा आवाज इतका कडक होता की रेणुकाताई, महेशराव आणि संदीप तिघेही घाबरून थरथरले. दिनकरराव पुढे म्हणाले, मी इथे भांडायला आलो नाही, पण हे पाहण्यासाठी आलोय की माझ्या मुलीचा इथं कसा सांभाळ होतोय. विहीनबाई, मला सांगा, मानसीच्या ठिकाणी जर तुमची मुलगी तिच्या सासरी अशी आजारी पडली असती आणि तिच्या सासरची मंडळी तुमच्यासारखीच वागली असती तर तुम्हाला चाललं असतं का? मुलंही येऊन म्हणाली, आजोबा, मम्मीची तब्येत खूप खराब आहे. आजी तर आम्हाला आईला जेवणही देऊ देत नव्हती. दिनकरराव संतापले, या लहान मुलांना कळतं आई आजारी आहे, पण तुम्हा मोठ्यांना कळेना. 10 वर्षात माझ्या मुलीने कोणती उणीव ठेवली? इतक्या वर्षात तुमच्यापैकी कोणी आजारी पडले नाही का? की तुम्ही आजारी पडल्यावर माझ्या लेकीने तुमची काळजी घेतली नाही? ते संदीपकडे बघत म्हणाले, हे बघा जावई बापू, शेवटचं सांगतो, सुधारा. पुन्हा जर तक्रार आली तर मी काय करेन सांगू शकत नाही. आणि माझी ओळख तर तुम्हाला माहितीच आहे.
त्यानंतर ते म्हणाले, मानसी चल घरी चल, तुझी तब्येत ठीक झाली की परत ये. मानसी मुलांना घेऊन माहेरी गेली. काही दिवसांनी संदीप तिला परत आणायला आला. पण दिनकरराव म्हणाले, माझी मुलगी पुन्हा आजारी पडली तर तुम्ही तिची काळजी घ्याल याची गॅरंटी काय? संदीपच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, पप्पा आता चूक उमगली आहे. खरंच मानसी माझं सगळं जग आहे. तिच्याशिवाय घर विराण झालं. मी तिची पूर्ण जबाबदारी घेतो. जर काही त्रास झाला तर तुम्ही माझ्यावर केस करा. माझे आई बाबा काहीही बोलले तरी मी मानसीच्या बाजूने उभा राहीन. दिनकरराव शांतपणे म्हणाले, जावई बापू, आम्ही तुम्हाला तुमच्या आईवडिलांच्या विरोधात जा असे म्हणत नाही, पण कोण चूक कोण बरोबर आहे ते बघायला शिका. आणि तुम्ही त्यावेळी आजारी बायकोच्या बाजूने उभं राहायला हवं होतं की नाही? बरं असो. त्यांनी एका फाईलमधून काही कागद काढले आणि म्हणाले, यावर सही करा, म्हणजे भविष्यात माझ्या मुलीला त्रास झाला तर मी कारवाई करू शकेन. संदीपने एकही शब्द न बोलता सही केली आणि मानसी आणि मुलांना घेऊन तो घरी निघाला. त्या दिवसापासून संदीप पूर्णपणे बदलला. रेणुकाताई मानसीला काही बोलल्या तरी संदीप त्यांना थांबवत असे. हळूहळू संदीपने आईच्या वागणुकीतही सुधारणा घडवून आणली आणि मग मानसीला सासरी पुन्हा कधीच त्रास झाला नाही आणि तिच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ आता संपला होता. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.